विज्ञानाची किमया न्यारी, विज्ञानाची किमया न्यारी त्यातच गुंतली दुनिया सारी. विज्ञानाची किमया न्यारी त्यातच गुंतली दुनिया सारी. कोरोनामुळे दुनिया झाली एक बाजूला सगळी. कोरोनामुळे दुनिया झाली एक बाजूला सगळी. माणसाची मानवजातीची भावना कुठेतरी झाली वेगवेगळी. नमस्कार, मी अडसुरे काजल बाळासाहेब व्यासपीठाचा सन्मान करत व्यासपीठावर विषय मांडतीये, कोरोना आणि उद्याचा भारत. माणूस मनामनातून तर दूरच होता. परंतु या व्हायरसमुळे अगदी संपूर्णपणे माणूस एकमेकांपासून कुठे ना कुठेतरी दूर झाला. मारले गेले माणसं या व्हायरसमुळे. महामारी नाही ही फक्त यामुळे पर्यटन स्थळे, चित्रपटसृष्टी, अर्थव्यवस्था यावर बंधनं घातले गेले सक्त. इटलीमध्ये लाखोंच्या संख्येत, भारत आणि जगभरामध्ये हजारोंच्या संख्येत माणसं कोरोनामुळे कुठे ना कुठेतरी मारले गेले. अमेरिका जगातील सर्वात मोठा महासत्ता असलेला देश आज कोरोनापुढे हरला. कारण का? त्याची अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा बळकट नव्हती. आरोग्यसेवेत बघायचं ठरलं तर भारत हा सगळ्यात पुढे आहे. कारण चीनची आणि आपली अर्थव्यवस्था किंवा वाहतूक व्यवस्था ज्यावेळेस बंद झाली त्यावेळेस भारतामध्ये एकही पीपीई किट अवेलेबल नव्हती. चीनची कुठल्याही प्रकारे मदत न घेता भारताने 2 लाख पीपीई किट तयार केल्या भारतामध्येच. लॉकडाऊन सगळ्यांच्याच फायद्यासाठी आहे हो. लॉकडाऊन सगळ्यांच्याच फायद्यासाठी आहे. परंतु याचा परिणाम अर्थव्यवस्था, चित्रपटसृष्टी, पर्यटन स्थळे, शिक्षण व्यवस्था, कृषी व्यवस्था यावर कुठे ना कुठेतरी मारक फटका बसलाय असं आपल्याला जाणून येतं. भारतामध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्याला कित्येक मोठ्या प्रसंगांना तोंड द्यायचे. त्यामध्ये सगळ्यात 4 प्रसंग म्हणजे असे: आरोग्यसेवा, दुसरं पर्यटन आणि प्रवास, तिसरं डिजिटल अर्थव्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचा 4था म्हणजे शिक्षण व्यवस्था. आरोग्यसेवेत बघायचं ठरलं तर हा प्रश्न तुमच्याच आणि माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो. का? कारण भारत हा सगळ्या जगभरात पुढे आहे. का? कारण भारताची अर्थव्यवस्था सगळ्यात बळकट आहे. त्यामुळे प्रत्येक देश व त्याचे गव्हर्नमेंट आपली आरोग्यसेवा बळकट करण्याचं काम हाती घेते. डॉक्टर्स आणि नर्स यांचे नंबर वाढवण्याचे काम हाती घेतील. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या जातील. दुसरं आलं प्रवास आणि पर्यटन स्थळ म्हणजे आले महाराजांचे गडकिल्ले. कित्येक लोक महाराजांचे गडकिल्ले बघण्यासाठी, पर्यटनासाठी दूर जातात. परंतु त्याचा परिणाम हा पब्लिकवर होतो, माणसांवर होतो. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये हे सगळं बंधनकारक ठरलं. त्यानंतर दुसरं येतं प्रवास. प्रवासामध्ये काय हो, लोक कित्येक देश किंवा कित्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रवास करतात. त्यामुळे लोक आता कोरोनाच्या भीतीमुळे जास्तीत जास्त प्रवास करण्याचं टाळते. प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणाचं नुकसान होणार. लोक सोशल डिस्टन्सिंगचं प्रमाण जास्त ठेवतील. लोकांचे बोलण्यात, वागण्यात फरक दिसून येईल. का? कारण लोकांना वाटतं 10 मीटर अंतर राहिलं की आपण सुरक्षित राहू. आणि हे खरंही आहे. सरकारचा हा मुद्दा सगळ्यांना पटलेला आहे. लॉकडाऊन सगळ्यांच्या भल्यासाठी आहे, आपण हे सगळंच म्हणतो. त्यानंतर तिसरं येतं डिजिटल अर्थव्यवस्था. डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे काय हो? डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे ऑनलाईन शॉपिंग, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा अन्नपदार्थांचे पार्सल मागवणे, स्विगी, झोमॅटो यांसारख्या कंपन्यांमधून ज्यावेळेस लोक अन्नपदार्थांचे पार्सल मागवतात त्यावेळेस लोकांना आता कुठे ना कुठेतरी भीती वाटणार. लोक पार्सल मागवणं कमी करतील. त्यामुळे कित्येक लोकांचे व्यवसाय किंवा नोकरी बंद पडण्याची दाट शक्यता येते. त्यामुळे विक्षिप्त लोकांकडून अनुकृत कृत्य घडण्याची शक्यता असते. त्यामुळे लोक खूप आवडलेले आहेत कोरोनामुळे. त्यामुळे लोक खूप जण किंवा खूप काय, सगळा देश म्हणलं तरी चालेल, हा कोरोनाच्या भीतीने कुठे ना कुठेतरी आता घाबरलेला आहे. 4था प्रसंग येतो तो म्हणजे शिक्षण व्यवस्था. शिक्षण व्यवस्थेची घडी तर पूर्णपणे विस्कटीतच झालेली आहे. मुलांचे पेपर रद्द करण्यात आले, मुलांना पुढच्या वर्गात ढकलण्यात गेलं. पुढच्या वर्गाचं शिक्षण कसं घेणार हा मोठा पेच सरकार पुढे उभा राहिला. त्यानंतर मुलांना शिक्षण देण्याचं ठरवलं ते म्हणजे ऑनलाईन क्लासरूम किंवा ई क्लासरूम ही कॉन्सेप्ट सरकारने अप्लाय केली. प्रत्येक मुलांकडे स्मार्टफोन अवेलेबल असतीलच असं नाही. मेट्रो सिटीजमध्ये मुलांकडे स्मार्टफोन अवेलेबल आहे, त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम नाही आहे, त्यांच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम नाही. पण ग्रामीण भागातल्या मुलांचं काय? त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे, इकडे विजेची खूप तंटा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे नेटवर्क भेटत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांचं भविष्य हे मात्र आता धोक्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा लोकांनी एकच कॉन्सेप्ट अप्लाय केली. काय? वर्क फ्रॉम होम. घरातूनच सगळे काही कामं केले जाते. वीज बिल भरणं असो किंवा गॅस बुकिंग असो किंवा मोबाईल रिचार्ज किंवा काहीही सगळं आता घरातूनच बघितलं जाते. आणि हे खूप फायद्याचं ठरले. लॉकडाऊनमध्ये हेच खूप फायद्याचं ठरलेलं आहे.
त्यामुळे जाताना व्यासपीठाची रजा घेते आणि मतावर ठाम राहून सांगते, चीनमधून आलेली ही स्वारी जगासाठी ठरली सगळ्यात मोठी महामारी. आपली जबाबदारी हीच आपली सगळ्यात मोठी खबरदारी. त्यामुळे स्वस्थ राहा, आनंदी राहा, प्रशासनाला मदत करा आणि घरीच थांबा. जय हिंद, जय भारत.